ओम शांती. आज 4/4/2026 शनिवारचे साकार मुरलीचे महावाक्य. आज बाबा म्हणतात, गोड मुलांनो, शिव बाबा व बादशाहीस आठवण करा, तर तुम्ही रमणीक बनाल, आनंदी बनाल. शिवबाबा रमणीक आहे, तर त्यांची मुले सुद्धा मनोरंजक हवेत ना? प्रश्न: देवतांच्या चित्रांचे आकर्षण सर्वांना का होते? त्यांच्यामध्ये विशेष असा कोणता गुण आहे? उत्तर: देवता खूप रमणीक आहेत, आनंदी असतात व पवित्र आहेत, म्हणून त्यांचे सर्वांना आकर्षण होते. त्यांच्या चित्रांचे सुद्धा आकर्षण होते. आनंदी व खुश असल्यामुळे त्यांचे चित्र सर्वांना आकर्षित करतात. देवतांमध्ये पवित्रता हा विशेष गुण आहे, ज्या गुणामुळेच अपवित्र मनुष्य देवतांच्या मूर्ती समोर सुद्धा माथा टेकवतात, झुकतात, नतमस्तक होतात. रमणीक तेच बनतात जे सर्व गुणांनी युक्त असतात आणि जे नेहमी आनंदी राहतात, ते रमणीक आहेत. ओम शांती. आज बाबांनी सांगितलं की आत्मा आणि परमात्म्याचा हा खरा मेळा संगम युगावरच लागतो. राजधानीत सर्व एकरस आणि रमणीक नसतात, कारण राजधानी स्थापन होत आहे. आपली संगम युगावरची जे तपस्या आहे, बाबांच्या आठवणीची यात्रा आहे, त्याद्वारेच आपण राजधानीत सुद्धा रमणीक किती टक्के असणार ते ठरलं जाईल. म्हणून बाबांनी शब्द वापरलाय, राजधानीत एकरस सर्वजण रमणीक नसतील, नंबरवार असतील. एकरस राहण्यासाठी आपल्याला इथे बाबा म्हटले की जितकं तुम्ही रमणीक राहाल, आनंदी राहाल, खुश राहाल, कारण बाबा रमणीक आहे, तर बाबांची मुलं सुद्धा रमणीक हवेत ना, आनंदी आणि खुश राहायचंय. बाबा म्हणतात, कुणी कितीही अहंकारी असला तरी देवांच्या मूर्तीसमोर तो जरूर झुकतो. का झुकतो? का नतमस्तक होतो? पवित्रतेमुळे आणि त्यांच्या रमणीकतेमुळे. त्यांचा चेहरा हर्षित, खुश आणि पवित्रता, यामुळे ते सर्वच जण नतमस्तक होतात देवांच्या मूर्तींसमोर सुद्धा. बाबा म्हणतात, तुम्हाला निश्चय पाहिजे की खरंच शिवबाबा धर्तीवर आलेले आहेत. बाबा येऊन आपली गती आणि सद्गती करत आहेत. बाबाच पिता पण आहेत, शिक्षक आहेत आणि सद्गुरू आहेत, सोबत घेऊन जाणार आहेत. या गोष्टीचा पक्का निश्चय तुम्हाला हवा. बाबा म्हणतात, निश्चय पक्का असेल तरच प्राप्ती सुद्धा पक्की होईल. हा अभ्यास जो आहे की बाबा बाप आहे, शिक्षक आहे आणि सद्गुरू आहे, आणि तेच आम्हाला घेऊन जाण्यासाठी आले आहे, हा अभ्यास जर असेल तर बाबा म्हटले अमरपुरीमध्ये जाण्याचा रस्ता सुकर होईल. हा अभ्यासच आपल्याला अमरपुरीत घेऊन जाईल. मम्मा बाबा किती साधारण आहे, साधारण वेश, साधारण व्यवहार आणि सर्वांसोबत मिळून मिसळून राहतात. आपला भपका, आपला अहंकार नाही. जसं मम्मा बाबा आहेत साधारण, तसंच आपल्यालाही साधारण बनायचं आहे. बाबा म्हटले, इथे तुम्ही वनवासामध्ये आहात, त्यामुळे खूप चमकदमक, भपका करायचा नाही. इथे वनवासात म्हणजे साधारण राहायचं आहे. इथे बाबा म्हणतात, आपल्यामध्ये एक लगन, एक आपली तळमळ हवी की मला मम्मा बाबा सोबत समानच बनायचं आहे. मम्मा बाबा जशी करतात, जसे व्यवहार, जसे विचार, तसे आपल्याला बनायचे आहे. एकमेकांची साडी पाहून विचार चालतात, तुलना चालते, मग कधी ईर्ष्या होते, तर असं आपल्याला नाही करायचं. बाबा म्हणतात, साध्या वस्त्रामध्ये राहून श्रेष्ठ कर्म जर असतील, साध्या वस्त्रामध्ये राहून जर
विचार उच्च असतील, व्यवहार उच्च असेल, श्रेष्ठ असेल आणि साधारण राहून आपण एखाद्याला जर ज्ञान सांगितलं तर त्याचा प्रभाव जास्त पडेल. म्हणून साध्या वस्त्रात राहून बाबांचं ज्ञान आपल्याला द्यायचंय आणि बाबांचा सत्य परिचय द्यायचा आहे. तर ऐकणाऱ्यांना आश्चर्य वाटेल की हे दिसतात किती साधारण आणि ज्ञान किती श्रेष्ठ देत आहेत. आणि बाबांचा परिचय जेव्हा त्यांना मिळेल तेव्हा त्यांना पण खूप आश्चर्यही होईल आणि आकर्षण सुद्धा होईल. पण ज्ञान सांगणाऱ्यामध्ये नशा पाहिजे, लगन पाहिजे, तितकीच साधारणता पाहिजे. साधारणतेमधून दिव्य ज्ञान जेव्हा आपण देऊ, नशेमध्ये राहून जेव्हा आपण ज्ञान देऊ है ना, तेव्हा त्याचा प्रभाव जास्त पडेल. बाबा म्हणतात बाबांच्या लगनमध्ये असं उभं राहिलं पाहिजे, थंडगार नाही बनायचं. ज्ञानासोबत योगाची धार हवी आणि पवित्रतेची ऊर्जा सुद्धा पाहिजे. जिथे ज्ञान, योग आणि पवित्रता असेल तिथे सांगितलेल्या ज्ञानाचा तीक्ष्ण वार, तीव्र वार दुसऱ्यांवरती आपोआपच होईल. बाबा म्हणतात शाळेत जसं MA BA शिकतात आणि मग पैसे कमावतात, उच्च पदावर जातात, तसं इथे सुद्धा सर्व काही अभ्यासावरती आहे. जितका अभ्यास चांगला असेल, बाबाकडून आठवणीच्या बळाद्वारे शक्ती घेतली जाईल, तितकं आपण उच्च पदावरती जाऊ, जास्त कमाई करू शकू. बाबा म्हणतात ज्ञान चक्षु आहे. आज मनुष्यांजवळ हे ज्ञानाचे नेत्रच नाहीत. तुम्ही त्यांना आंधळ्यांची काठी बनून ज्ञानाचा रस्ता दाखवा. बाबा म्हटले वाईट ऐकू नका, वाईट पाहू नका आणि वाईट काही आपल्या मुखातून काढू नका. हिअर नो इविल, सी नो इविल. आपला घाटा फायदा रोज पहा. जसं बाबा सौदागर आहेत, रत्नागर आहेत, तसं आपल्याला सुद्धा सौदागर बनायचं आहे, व्यापारी बनायचं आहे. व्यापारी रोज आपला घाटा फायदा, किती नुकसान झाला आज, किती फायदा झाला, हे पाहतात, रोज पाहतात. तसे आपल्यालाही आपला हिशोब रोज पाहायचा आहे. श्रूड बुद्धी म्हणजेच हुशार मुलगा बाबांचा बनायचा आहे. आणि हुशार मुले तेच जे व्यर्थाला मध्ये जाऊ देत नाही. एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने व्यर्थाला सोडून देतात. पण हुशार मुले तेच जे ज्ञानाला एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडत नाहीत. ज्ञानाला बुद्धीत धारण करतात आणि ते आचरणात आणतात. त्यांनाच हुशार मुले म्हणता येईल. काही मुले असेही असतात जे ज्ञान एका कानाने ऐकतात आणि दुसऱ्या कानाने सोडून देतात. त्यांना हुशार मुले म्हणता येणार नाही. श्रूड बुद्धी कोण? जे ज्ञानाला धारण करतात. पुढे बाबा सांगतात, जसं जिन्नची कहाणी बाबा सांगतात की जिन्न होता तो म्हणायचा की मालक मला काम द्या, आणि मालकाने जे काम दिलं ते लगेच करून पुन्हा वापस लगेच यायचा. काही सेकंदातच करून पुन्हा वापस यायचा. म्हणायचा की मला काम द्या, काम जर नाही दिलं तर मी तुम्हालाच खाऊन टाकेन, तुम्हालाच त्रास देईन. मग मालकाने त्याला काम दिलं की ही सीडी आहे, ती चढ आणि उतर, चढ आणि उतर. हे काम कधी संपणारच नव्हतं. तसं 84 जन्माची सीडी आहे, ती आपण चढलो आणि उतरलो, चढलो आणि उतरलो, हे करतच आलोय, चढतोय आणि उतरतोय. पण आता संगम युगावर सीडी उतरून उतरून लास्टच्या शेवटच्या जन्मात आहोत. आता पुन्हा सीडी चढायची आहे. म्हणून बाबांनी सांगितलं की दुसरे पूर्ण सीडी चढत नाहीत, तुम्हाला चढायची आहे. दुनियेमध्ये जे दुसरे अन्य आत्मे आहेत ते पूर्ण सीडी चढत नाहीत, ती सीडी तुम्हालाच चढायची आहे. हा खूप सुंदर आणि महत्वाचा पॉइंट आज बाबांनी महावाक्यांमध्ये सांगितला. बाबा म्हणतात तुम्ही आहात त्यागी
आणि राज ऋषी. त्यागी आहात, विकारांचा त्याग करायचा आहे. आणि राज ऋषी आहात, राजाई प्राप्त करण्यासाठी ऋषी अर्थात तपस्वी, तपस्या करायची आहे. सूर्यवंशी आणि चंद्रवंशी राजाई प्राप्त तुम्हाला करायची आहे. त्यामुळे हे टायटल, हे मुख्य बाबांनी दिलेलं शीर्षक आपल्याला सदैव लक्षात ठेवायचं आहे की आम्ही त्यागी आहोत आणि राज ऋषी आहोत. बाबा म्हटले तुम्ही नावाड्याच्या नावेत बसलेले आहात आणि तुम्हाला तुमची नाव आता पैल तीराला जाईल याची शाश्वती पाहिजे. नावेत ऑलरेडी आपण बसलेलो आहोत आणि बाबा नावाडी आहे. नाव त्या तीरास घेऊन जात आहे, म्हणजे कलियुगामधून सतयुगात घेऊन जात आहेत बाबा. तर आपल्याला त्याचा विश्वास पाहिजे. बाबा म्हणतात इथे बाहुबलची गोष्ट नाहीये, इथे योग बलाची गोष्ट आहे. आणि योग बलाद्वारेच आपल्याला उच्च पदापर्यंत जायचं आहे. राजधानीत श्रेष्ठ पद प्राप्त करायचं आहे. बाबा म्हणतात हा खेळ आहे चढण्या आणि उतरण्याचा. उतरत आलोय, आता चढायचंय. आणि सदैव लक्षात ठेवायचंय की आपण हिरो हिरोईन पार्टधारी आहोत. हिरो हिरोईन पार्टधारी अर्थात सुरुवातीपासून शेवटपर्यंत या सृष्टी रंगमंचावरती, स्टेजवरती राहणारे, अर्थात सतयुगापासून कलियुगाच्या अंतापर्यंत विशेष पार्ट वटविणारे, भूमिका वटविणारे. ही स्मृती आपल्याला सदैव ठेवायची आहे. तर या सर्वांचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांची विशेष परमात्मा पित्यास नमस्ते नमस्ते. आजचा धारणेसाठी पहिला पॉइंट, आता आम्ही वनवासात आहोत म्हणून साधारण राहायचे आहे. कोणत्याही देहाचा, वस्त्राचा, कोणत्याही प्रकारचा अहंकार, आपल्याला अभिमान ठेवायचा नाही. बाबा म्हणतात की कोणतेही कार्य करत असताना बाबांच्या आठवणीचा नशा ठेवायचा आहे. दुसरा पॉइंट आहे, आम्ही बेहदचे त्यागी राज ऋषी आहोत ही स्मृती सदैव ठेवायची आहे. या नशेत राहून पवित्र बनायचे आहे. ज्ञानधनाने भरपूर बनायचे आहे आणि ज्ञानधनाचं दानही करायचं आहे. खरे खरे सौदागर, व्यापारी बनून आपला हिशोब ठेवायचा आहे. आजचं वरदान, स्वतःला सेवाधारी समजून झुकणे हेच सर्वांना झुकविणे आहे. झुकणे व सर्वांना झुकवणारे निमित्त व नम्रचित्त बना. निमित्त तेच जे प्रत्येक कर्म, विचार बाबांना समोर ठेवतात आणि बाबांना अर्पण करूनच करतात. ते स्वतः झुकतात आणि दुसऱ्यांनाही आपल्या कर्माद्वारे आपोआपच झुकवितात. त्यांना विचार येत नाही की दुसरे पण आमच्या समोर थोडे झुकावेत, असा विचार त्यांना कधीच येत नाही. ते नम्रचित्त राहतात आणि निमित्त बनून कर्म करत राहतात. बाबा म्हणतात खरे सेवाधारी ते जे सदैव झुकतात. त्यांना स्वतःचा रोब, अभिमान कधीच येत नाही. असे निमित्ताने नम्रचित्त बनायचे आहे. आजचा सुविचार, आता समस्या स्वरूप नाही बनायचं, समाधान स्वरूप बनायचं आहे. आजचा अव्यक्त इशारा, महान बनण्यासाठी, मधुरता व नम्रतेचा गुण धारण करण्यासाठी आज सांगितलं, महान आत्म्याचा प्रत्येक विचार प्रत्येक आत्म्याप्रती मधुर व महानच असतो. बाबा दयेचा सागर आहे, कल्याण भावना ठेवतात. तसा स्वभाव आपल्याला बनवायचा आहे. बाबा समान, दयेचा सागर, कल्याणाची भावना ठेवणारे. जर तीक्ष्ण बोलणे, आवेगात बोलणे हा स्वभाव असेल तर ते ब्राह्मण जीवन नाही. म्हणून हा स्वभाव आपल्याला आपल्या पुरुषार्थात विघ्नरूप बनेल. हे खूप मोठं विघ्न आहे. म्हणून तीक्ष्ण बोलणे, आवेगात येणे असा स्वभाव आपल्याला बदल करायचा आहे, परिवर्तन करायचं आहे. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. आपल्याला हे प्रॅक्टिकल आचरणात आणायचं आहे. ओम शांती.